आता आपण चाललोय जमिनीच्या 15 फूट खाली। सर्वात जास्त गर्दी असते। पूजेचे वगैरे साहित्य आहेत, विश्रांती स्थान आहे। हा प्रवास अति उत्तम होता, खूप भव्य आणि बघण्यासारखी असते। केव्हापासून इच्छा होती बघायची। वॉशरूम पासून खाण्यापासून ते खरेदीपर्यंत खूप बरं वाटतं एकदा आलाय। एवढ्या सर्व गोष्टी मिळणार आहे। आनंदाने वाट बघतोय मी त्या दिवसाची। तर हे बघा, फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो आहोत। आपण या ठिकाणावरून आलो रिक्षाने, म्हणजे मी नालासोपारा स्टेशनवरून आलो। तुम्ही जर तुमची पर्सनल व्हेकल बाईक वगैरे घेऊन येत असाल तर या ठिकाणी अशा प्रकारे पार्किंग आहे। तर आता आपण चाललो आहोत आतमध्ये। इथे आपण प्रवेश केल्या या ठिकाणी तुम्हाला अगोदरच सांगू इच्छितो की आतमध्ये भरपूर सारे तीर्थक्षेत्र आहे। इथे डाव्या बाजूला आपण पाहू शकतो सर्व मुलांसाठी इथे पाळणे वगैरे आहे। या ठिकाणी विरंगुळ्यासाठी सगळ्यांना बसण्यासाठी वगैरे जागा आहे। इथे आपण पहिलं देवस्थान पाहतोय ते या ठिकाणी स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर आहे। त्याचं आपण दर्शन नंतर घेऊयाच। इथून आता आपण आतमध्ये जातोय। पावसाळ्यातला वातावरण आहे आणि चारी बाजूला आपण पाहतोय संपूर्ण हिरवागार परिसर आहे। इथे समोर आपण पाहणार आहे ती श्री स्वामी समर्थ मठ फुलारे वाघोलीमधलं, जे खूप मोठं आहे, खूप मोठं। आणि त्याच्याबरोबर उजव्या बाजूला त्या बाजूला आहे तिकडे अंडरग्राऊंड गणपती मंदिर, म्हणजे जमिनीच्या 15 फूट खाली मूर्ती सापडली होती ती त्या ठिकाणी विराजमान केलेली आहे। तर आपण इथे असलेल्या सगळ्या गोष्टीचं दर्शन घेणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळी माहिती पण देणार आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता आपण आहोत नालासोपाऱ्यामधील वाघोली या गावामध्ये। या ठिकाणाला मला वाटतं मी चौथ्यांदा भेट देतोय, पण आतापर्यंतच्या सगळ्या भेटीमधला हा प्रवास अति उत्तम होता। त्याचं कारण म्हणजे पाऊस पडलेला आहे आणि मान्सूनमधलं इथलं जे परिसर आहे ना, जो निसर्गाच्या सान्निध्यातला आपण एवढा वेळ म्हणत होतो, पण तो खरा निसर्ग आता भरलेला आहे। कसं आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत, येताना इकडे आजूबाजूला तलाव आहेत, भरपूर सारी झाडं वगैरे आहेत आणि त्याच्यामध्ये इकडे हे स्वामी समर्थाचा मठ आणि अंडरग्राऊंड गणपतीच्या आपण इकडे भेट द्यायला आलो आहोत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन्ही ठिकाणाला भेट देणार आहोत। या ठिकाणी भरपूर पर्यटक, भरपूर भक्त हे भेट देत असतात, कारण त्याचं कारण ते म्हणजे इकडली सुविधा, जे तुम्हाला सर्व काही दाखवलं। म्हणजे कसं येणाऱ्या भक्तासाठी सगळ्या सोयी उपलब्ध असतील ना, तर त्याला इथे भेट देण्यासाठी पण त्याला तेवढं बरं वाटते। तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती, जास्तीत जास्त गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल। तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, पहिलं आपण मठामध्ये चाललेलो आहोत, पण मठामध्ये जाण्याच्या पहिलं तुम्हाला मी या ठिकाणी असलेलं फ्लेक्स दाखवतो। इथे आता आल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की आता लवकरच गुरुपौर्णिमा येणार आहे, म्हणजे मला वाटतं की ती 29 जुलैला आहे आणि त्यानिमित्त त्या दिवशी या मठामध्ये होणारे सगळे कार्यक्रम ते या ठिकाणी सगळे दाखवलेले आहे। म्हणजे मी इथे पाहू शकतो तर महाप्रसाद आहे किंवा 56 भोग आहे आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण इथे अन्नदान सेवा वगैरे सगळे ते आपण आतमध्ये गेल्यावरती या ठिकाणी माहिती घेऊया। म्हणजे लवकरच म्हणजे 29 जुलै 2026ला गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे आणि इथे त्या दिवशी नक्कीच मोठा उत्सव असणार आहे। तर आता आपण जात आहोत स्वामींच्या पहिल्या दर्शनासाठी आणि त्याच्यानंतर आपण त्या अंडरग्राऊंड गणपती मंदिराच्या इकडे जाणार आहेत। हे बघा, चला। आणि मस्तपैकी आज मठ खाली पण आहे। इथे आपण आतमध्ये आल्यावर इथे पाहू शकतो खूप मोठा प्रशस्त असा श्री स्वामी समर्थांचा मठ आहे। गुरुवार, शनिवार, रविवार आणि स्वामींच्या कुठल्याही महत्त्वाच्या दिवशी या ठिकाणी खूप गर्दी असते आणि इथे असं आहे ना की कितीही गर्दी असली तरी काही समस्या नसते, कारण की कुठल्याही नजरेतून, कुठल्याही कोपऱ्यातून या ठिकाणी स्वामींचं दर्शन आपल्याला होणार आहे। या ठिकाणी असं सगळं प्रसादाची व्यवस्था, पूजेचे साहित्य, स्वामींच्या मूर्त्या सगळ्या काही ना काही फ्रेम्स वगैरे सगळे या ठिकाणी आहेत, ते आपण नंतर बघूयाच, पण पहिलं आपण स्वामींचं दर्शन घेऊया। तर पहिलं तुम्हाला सांगतो की या ठिकाणी कसं पोहोचायचं आहे किंवा मी कसं आलो। आता मी आलो ते वेस्टर्न रेल्वेने आलो। वेस्टर्न रेल्वेने दादरवरनं ट्रेन पकडून मी नालासोपाऱ्याला उतरलो। नालासोपाऱ्याला वेस्टला उतरल्याच्या नंतर मी पर्सनल रिक्षा डायरेक्ट केली, कारण पावसाचं वातावरण थोडंसं होतं आणि मला घाईमध्ये या ठिकाणी पोचायचं होतं। तर मी 150 रुपयामध्ये मी या ठिकाणी डायरेक्ट पोचलेलो आहे। आता जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जर तुम्ही येत असाल तर नालासोपारा वेस्टला आल्यावरती तुम्हाला महानगरपालिकेची बस भेटणार आहे। तर बस नंबर आहे 251 आणि 252 नंबर, या दोन्ही बस या ठिकाणी वाघोली नाक्याला येतात। वाघोली नाक्याला आल्याच्यानंतर तुम्ही 10 मिनिटाच्या अंतरावरती या ठिकाणी वॉकिंग डिस्टन्सने पोहोचू शकतात, किंवा शेअरिंगच्या पण रिक्षा असतात, शेअरिंगनी पण तुम्ही वाघोली नाक्याला येऊन सेम तुम्ही या ठिकाणी असं पोहोचू शकतात। एक साधारण नालासोपारा स्टेशनपासून हे जर तुम्ही ट्रॅव्हल केलात ना तसं, तर एक साधारण 10 मिनिटाचं अंतर आहे फक्त। पण तुम्हाला मी एवढं नक्की सांगू शकतो की तुम्ही या ठिकाणी आल्यावरती तुमचा दिवस खूप सुंदर जाणार आहे, कारण की या ठिकाणी एकाच वाघोली गावामध्ये खूप सारी मंदिरं आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहेत। इथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे, अमरेश्वर महादेव मंदिर आहे, अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे। इथून थोड्याशाच अंतरावरती गेल्यावर खूप सुंदर असं शनी मंदिर आहे आणि त्याच्यापुढे बीच पण आहे। त्याच्यामुळे तुम्ही आल्याच्या नंतर तुमचा संपूर्ण दिवस खूप सुंदर जाईल। तर तुम्ही या ठिकाणी मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करू शकतात। तर हे बघा, या ठिकाणी भंडारा प्रसाद, शिरा प्रसाद आणि खिचडी प्रसाद सुद्धा असतो।
असे भरपूर स्वामी भक्त असतात ज्यांना अन्नदान करायचं असते किंवा अशी सेवा करायची असते, ते या ठिकाणी तुम्ही अर्पण करू शकता. त्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता की इथे नोंदणीसाठी किंवा देणगी काउंटरसाठी हा नंबर दिलेला आहे 9011667788. तर तुम्ही ह्याच्यावरती संपर्क करून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर प्रसाद द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकतात. इथे आपण पाहू शकतो तर इथे सर्व प्रसादाची वगैरे सगळं पूजेचे वगैरे साहित्य आहेत. इथे शृंगार आहे. तर शृंगारचं कसं आहे हे शृंगारचं कसं आहे? हे 750 अच्छा पाहिजे, काय म्हणता? किंमत पाहिजे. हां किंमत 750 अच्छा हे 750 रुपये आहे. आणि ह्याच्यामध्ये जे सगळं पोशाख वगैरे आहे ते तिकडे नेऊन स्वामींना अर्पण करणार का? पोशाख आहे तो. तिकडे अर्पण करणार तो? ओके बघा इथे आपण पोशाख घेऊन तिकडे आपण स्वामी समर्थांना तिकडे आपण अर्पण करू शकतो. इथे हे नॉर्मलवाले सगळे पूजा थाळी हे सगळे ह्यांची काय प्राईस आहे? पूजा थाळी 150, 200, 100. अच्छा 100, 150, 200 अशी आहे. इथे कुशामध्ये इथे कॉईन आहे, कुठे पुरणपोळी आहे, कुठे नारळाची वडी आहे, चाफा वगैरे सगळं या ठिकाणी आहे. इथे आपण पाहू शकतो तर पूजेचे सगळे साहित्य आहेत, म्हणजे अगरबत्ती वगैरे सर्व आहे. किंवा इथे सगळे पुस्तकं वगैरे आपण कुठले नामस्मरणासाठी इथून आपण ते घेऊ शकतो. इथे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्या स्वामींच्या वगैरे मूर्ती आहेत. म्हणजे अगदी इथे छोटी मूर्ती पण आहे आणि अशा प्रकारे अशी मोठी मूर्ती पण आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जर इथे आलात तरी बघा इथे स्वामींचं आसन वगैरे सगळं आहे. तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की असं देवस्थान आहे, असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी येणाऱ्या भक्तासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी वॉशरूमपासून खाण्यापासून ते खरेदीपर्यंत. आणि असं जेव्हा ठिकाणाला जेव्हा आपण भेट देतो ना तेव्हा नक्कीच आपला दिवस तो सार्थकी लागलेला असतो. तर चला आता आपण या ठिकाणी दर्शनासाठी चाललो. इथे आपण पहिलं पाहू शकतो की स्वामींचं या ठिकाणी विश्रांती स्थान आहे. इथे स्वामींची खूप सुंदर अशी प्रतिमा आहे आणि इथे आपण असलेल्या या पादुकांचं पण दर्शन घेऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर आपण या स्टेप्सनी वरती चाललेलो आहे. आपण इथून दर्शन घेणार आहे आणि त्या बाजूला आपण बाहेर पडणार आहे. इथे खूप मस्त श्री स्वामी समर्थांची या ठिकाणी मूर्ती आहे. खूप छान वाटते. हां तर तुम्ही पाहू शकता तिथे खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी स्वामी विराजमान झालेले आहेत. आणि साधारण इथे आपण पाहू शकतो ना तर एक 4-4.5 फुटाची या ठिकाणी स्वामींची मूर्ती आहे आणि खूप सुंदर पद्धतीने सजवलेली आहे. मागे आपण पाहू शकतो तिथे दत्तात्रयाची फ्रेम आहे आणि तिथे आपण लिहिलेलं आहे वरती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि ज्या वेळेला या ठिकाणी आरती सुरू असते ना आणि हा संपूर्ण प्रांगण जेव्हा भरलेला असतो ना खूप सुंदर वाटतो तेव्हा. छान. तर आपल्यासोबत इकडे आता गुरुजी आहेत. नमस्कार गुरुजी. नमस्कार. हां नमस्कार. हां मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायो तनोहरी. हां गुरुजी मला सांगा की इथे या वाघोलीच्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये तरी तुम्ही किती वर्ष या ठिकाणी आहे? सुरुवात झाल्यापासूनच आहे का? दसऱ्यापासून सुरुवात झाला. तेव्हापासूनच तुम्ही आहे? इकडे आहे. आम्हाला- एक महिना मी उशीर आलो त्यानंतर. अच्छा आणि तेव्हापासून मी इकडे आहे. ओके. मला सांगा की कोणत्या दिवशी या ठिकाणी या मठामध्ये जास्त गर्दी असते? या मठामध्ये गुरुवारी सर्वात जास्त गर्दी असते. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी तर खूपच लोक येतात. ओके ठीक आहे चालेल. छान, छान, थँक्यू छान. थँक्यू. चला तरी बघा श्री स्वामी समर्थ. तरी बघा आता आपण या ठिकाणावरून खाली उतरतो आहे आणि इथे आपण पाहू शकतो इथे साईनाथांचा खूप सुंदर असा देवाऱ्यामध्ये आहेत. श्री साईनाथ महाराज की जय. प्रभू श्रीराम, विठ्ठल रुक्मिणी, बजरंगबली, संत बाळूमामा खूप सारे देवस्थानं या ठिकाणी आहेत. आणि इकडे सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ना इकडे खूप सुंदर अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते. तर नमस्कार दादा. हां इथे आपल्यासोबत श्री स्वामी समर्थ इथे आपल्यासोबत जयवंत दादा आहेत. जयवंत दादा मला वाटतं की माझी ही 3री-4थी फेरी आहे इथे वाघोलीच्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. पण तुम्हाला मी एवढं नक्की सांगू शकतो की आताची फेरी सर्व फेरीपेक्षा भारी होती. त्याचं कारण म्हणजे इथला निसर्ग. हां पाऊस वगैरे मस्त पडून गेला कारण इथे हिरवागार सर्व येताना तलाव वगैरे मस्त एकदम तुडुंब भरलेले होते. मला सांगा की इथे वर्षाचे 12 महिने काही ना काही आपल्या स्वामींच्या मठामध्ये उत्सव चालूच असतात. तर आता सध्या पुढे काही कुठला असा उत्सव येणार आहे का जो इथे साजरा होणार आहे मोठ्या पद्धतीत? बरोबर. हा चांगला प्रश्न केला तुम्ही की वर्षभर आम्ही भरपूरसे प्रोग्राम या स्वामींच्या मठामध्ये आणि बाजूला असलेल्या अंडरग्राऊंड गणपतीमध्ये करत असतो. ह्या वर्षी येणारा जो गुरुपौर्णिमा आहे तो स्वामी मठातला पहिला गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम आहे. कारण आपला मठ जो आहे तो 2 ऑक्टोबर 2025ला झालेला आहे. त्यामुळे अच्छा. पहिला गुरुपौर्णिमा असल्यामुळे आम्हाला पण ती उत्सुकता आहे आणि तो प्रोग्राम भव्य प्रमाणात करायचा आमची इच्छा आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की बाजूला इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे जे खूप लोकांपर्यंत चांगलं गेलेलं आहे. अमरेश्वर महादेव आहे आणि जवळच 1 किलोमीटर अंतरावर तुम्ही बघितलं असेल तर शनिदेवाचं मंदिर आणि बाळूमामाचं मंदिर आहे. आणि येताना तुम्हाला आमची ग्रामदेवता लागली तसेच भव्य समोर असं निसर्ग सान्निध्यात असलेला तलाव आणि
वागेश्वरी मातेचं मंदिर, हे सर्वांचं एकत्र मिलाप जे म्हणू ते तीर्थक्षेत्र हे वसईतलं फेमस तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे तुम्ही नक्की या मंदिरांना भेट द्या आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी या मठाला अवश्य भेट द्या. हां, तर मला सगळं गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे पहिल्यांदा जी साजरी होणारी गुरुपौर्णिमा आहे या ठिकाणी, तर त्या दिवशी नेमके काय काय प्लॅन असतात म्हणजे संपूर्ण दिवसाचा दिनक्रम? तर या दिवशी सकाळी मोठा महाअभिषेक होईल, त्याच्यानंतर आरती होईल आणि सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान स्वामींना 56 भोगचा प्रसाद चढवला जाईल. हां, त्याच्यानंतर ज्या लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे त्यांच्या हस्ते आरती आणि दुपारी आपण 4 वाजता भजन मंडळ जे आहे ते भजन संध्या होऊन जाईल. त्याच्यानंतर संध्याकाळची जी महाआरती आहे ती खूप भव्य आणि बघण्यासारखी असते. त्या दरम्यान दुपारच्या ठिकाणी या ठिकाणी महाप्रसाद लोकांना दिला जाणार आहे आणि ह्या पूर्ण दिवसामध्ये येणाऱ्या भक्तांना आरतीनंतर म्हणजे संध्याकाळच्या आरतीनंतर आपण आयुर्वेदिक तेल मसाजसाठी आणि इकडची जी लोकल फळ फूल ह्यांची जी रोपं आहेत त्यांचा वाटप करणार आहोत. आणि त्या दिवशी आपण एक मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे की दंडवते साहेब आहेत आमच्याकडे प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यांचा एक कॅम्प असतो, तो पण फ्री ऑफ चार्ज या लोकांना मिळणार आहे. सुंदर. म्हणजे येणाऱ्या सगळ्या भक्तांना त्या दिवशी दर्शनही घेता येणार आहे आणि आरोग्यविषयी त्यांच्यासाठी तुमच्याकडनं काही ना काही काळजी घेतली जाणार आहे. ह्याच्यामध्ये मला अजून एक प्रश्न होता की तुम्ही मध्ये म्हणालात की 56 भोग या ठिकाणी दुपारी असणार आहे. असेही स्वामी भक्त असतात ज्यांना ह्याच्यामध्ये हातभार लावायचे असेल किंवा सेवा त्यांना अर्पण करायची असेल, तर समजा त्यांना ह्याच्यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर ते होऊ शकतात का? हां, अवश्य होऊ शकतात आणि त्याच्यासाठी त्यांना फक्त एकच करायचं आहे की आपल्या मंदिराचा फोन नंबर मी तुम्हाला देतोच, त्या फोनवर फोन करून तुम्ही तुमचा सहभाग नोंदवू शकता आणि त्याला एक मिनिमम आपण ज्याला म्हणू दक्षिणा म्हणू किंवा त्याला सहभागची देणगी म्हणू ती 751 रुपये आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. तुम्ही आलात तर तुमचा सन्मान मान आरती तुमच्या हस्ते सगळं होईलच आणि तुम्हाला शक्यच झालं नाही तर तुमच्या नावाने तो प्रसाद अवश्य चढवला जाईल. ओके, सुंदर. म्हणजे असं ते सहभागही घेऊ शकतात. जरा तुम्ही तुमचा नंबर सांगितलं तर बरं होईल जरा. माझा नंबर आहे 9011666788. ओके, थँक्यू. तुमच्याकडनं खूप छान माहिती मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला हे ऐकून बरं वाटलं की आजपर्यंत एवढे इथे उत्सव पार पडले पण गुरुपौर्णिमेचा उत्सव पहिल्यांदा पार पडला पहिल्यांदा आहे. होत आहे. कारण की दसऱ्याला सुरुवात झाली होती आणि माझ्या गुरुपौर्णिमा अंगावर शहारे येत आहेत की तो दिवसाची मी वाट बघतोय, कारण त्या दिवशी खरोखर जे भक्त येतात ते गुरुच्या दर्शनासाठी येतात. एरवी जे येतात ते फक्त भक्त येतात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटणारा जो भक्त आहे तो अवश्य आपल्या ह्याच मठात असं नाही की आजूबाजूच्या ज्या ज्या परिसरामध्ये मठ आहेत त्या ठिकाणी तो अवश्य आपल्या गुरूंची भेट घेण्यासाठी जातो. त्यामुळे मला तो दिवस खूप म्हणजे आनंदाने वाट बघतोय मी त्या दिवसाची. तर तुमच्या व्ह्युअर्सना पण सांगतो, अवश्य जर तुम्हाला यायला मिळालं तर नक्की त्या वाघोलीच्या स्वामी समर्थ मठाला भेट द्या. तुमची व्यवस्था करण्याची काळजी घेण्याची जबाबदारी माझी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आता आपण श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि आता आपण चाललो आहे जमिनीच्या 15 फूट खाली, ते म्हणजे अंडरग्राऊंड गणपती मंदिराच्या दर्शनासाठी. तिकडे आतमध्ये गेल्यावर खूप सुंदर वाटते. तर आपल्याला या ठिकाणी 2 या मावशी भेटलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोघी पण आपल्या व्हिडिओ पाहून या ठिकाणी आलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदाच आलात ना? पहिल्यांदा आले. आणि कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि केव्हापासून इच्छा होती बघायची, ती मनोज सरांमुळे आमची झाली पूर्ण. हां, आणि तुम्हाला कसं वाटलं? मला पण खूप छान वाटलं आणि गणपती मंदिर आणि स्वामींचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं. त्यामुळे त्यांचे मी आभारी आहे आणि तुमचे पण आभारी आहे. तुम्ही हे टाकलं युट्यूबवर व्हिडिओ. खूप खूप मी तुमचे धन्यवाद. बघते नेहमी. थँक्यू. मग काही जावं असं वाटलं की सेव्ह करते, ह्यांना पाठवते. हां, आणि तुम्हाला तिघांना पण मी सांगितल्याप्रमाणे की इथून एक अर्धा 1 किलोमीटरच्या अंतरावर शनी मंदिर आहे, तिथे पण नक्की जावं. आज शनिवार पण आहे आणि तुम्हाला ते नक्की आवडेल. जाणार. थँक्यू. तुम्हाला तिघांना पण भेटून खूप छान वाटलं. गणपती बाप्पा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो, आज काही कारणास्तव येऊ शकले नाही ते. ठीक आहे. चला. तर हे बघा, आता आपण पोचलो आहोत इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर जवळ आणि हे अशा प्रकारे आहे. आणि आता आपण इथे खालती जाणार आहोत. इथे आल्यावरती इथे आपण पहिला पाहू शकतो तर या ठिकाणी पण प्रसादाची थाळी किंवा ओटी आपण म्हणू शकतो ती आहे 150 रुपये आहे. आणि त्या 150 रुपयेमध्ये इथे आपण पाहू शकतो इथे हार, फुलं, नारळ, दुर्वा किंवा नारळाची वडी वगैरे आपण इथून घेऊ शकतो. इथे पुढे आल्यावरती इथे आपण पाहू शकतो की श्री गणेश मंदिर वाघोलीचं इथे टायमिंग आहे सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत, सोमवार ते रविवार म्हणजे दररोज सुरू असते. इथे आपण पाहतोय तर वार्षिक उत्सव म्हणजे 2026मध्ये जेवढे उत्सव आहेत आणि जेवढे इथे साजरे करणार आहेत ते सगळे इथे दिनांक आणि वारासोबत दिलेले आहे. इथे आपण पुढे येऊन पाहिलो ना तर इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिरची संपूर्ण स्टोरी दिलेली आहे आणि ते तुम्ही वाचू शकतात. म्हणजे 2001मध्ये श्री भाऊ जनार्दन नाईक फुलारे
आहे यांना 15 फूट खोली म्हणजे खालती जमिनीची इथे काहीतरी काम करताना ही मूर्ती सापडली होती आणि सर्व या ठिकाणी दिलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात दर्शनासाठी चाललो आहोत. इथे अशा प्रकारे हा गेट आहे आणि इथे खालती गणपती बाप्पा आहेत. तर चला आता आपण चाललो आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या जागेवरती आल्यावर अजून एक सांगू शकतो की इथे जमिनीच्या आपण एवढ्या खालती आलो आहे ना, पण खूप थंडावा असतो, खूप थंडावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आता सगळं सजावटीचे काही ना काही कामं चालू आहेत. कन्स्ट्रक्शनचं काम थोडंसं काढलेलं आहे, पण आपण या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेऊ शकतो. इथे आपण पाहू शकतो इथे सुंदर अशा देवाऱ्यामध्ये श्री गणपती बाप्पाला विराजमान केलेलं आहे आणि हीच ती मूर्ती होती जी 15 फूट खालती खोदकाम करताना इकडे या ठिकाणी सापडलेली होती आणि ती आता या ठिकाणी विराजमान झालेली आहे. तर चला आता आपण चाललो आहोत अमरेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी. इथे आपण पाहू शकतो खूप शांतता आहे, खूप शांतता. आणि इथे आपण आता दर्शनासाठी आलो आहोत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. सुंदर. हे बघा आपण इथून प्रवेश केला होता मगाशी येताना आणि इथे खूप सुंदर वारा आणि इतकं बरं वाटलं ना की भाई मला वाटलं की मी गावाला आलो. गाव मी खूप मिस करतो, गाव मला खूप आवडते आणि अशा वातावरणामध्ये जाण्याची मजा पण काही वेगळीच असते. कारण कसं आपलं दैनंदिन आयुष्य असते ना ते रेग्युलर झालेलं असते. सकाळी उठा, कामाला जावा, हे करा ते करा. डेलीच्या लाईफमुळे आपल्याला ऑलरेडी कंटाळा आलेलो असतो. तर तुम्ही इथे असं नाही की तुम्ही फक्त गुरुपौर्णिमेला या, तुम्ही कधीही येऊ शकतात. म्हणजे कुठल्याही विकेंडला वगैरे तुम्ही मित्रमंडळी वगैरे कुटुंबासोबत कधीही तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात. मुंबईपासून एकदम म्हणजे मुंबईमध्येच आहे असं पकडा. आणि कसं आहे की कमी खर्चामध्ये तुम्ही या ठिकाणी पोचू शकतात. तुमचा संपूर्ण दिवस या ठिकाणी जाऊ शकतो. आता वेस्टर्न लाईनला तुम्ही यायचं म्हटलं तर एकाच दिवसामध्ये भरपूर तुम्ही ठिकाणी जाऊ शकतात. उदाहरणार्थ वसईमध्ये आता बद्रीनाथ मंदिर झालेलं जिथे आपण गेलो होतो. नालासोपाऱ्यामध्ये उतरलात तर इथे वाघोलीमध्ये भरपूर आहे. पुढे विरारमध्ये गेलात तर त्या ठिकाणी द्वारकाधीश मंदिर आहे. त्याच्यामुळे वेस्टर्न लाईनला संपूर्ण या ठिकाणी देवस्थान आहेत. तुम्ही एक दिवस असा नक्कीच काढू शकतात की या ठिकाणी सर्व भेट देऊन तुमचा दिवस सुंदर काढू शकतात. आता आपण इथे हर हर महादेव म्हणत आता अमरेश्वर महादेव मंदिराच्या इकडे पुन्हा स्वामी समर्थांच्या इकडे निघालेलो आहे. कारण आता त्या ठिकाणी आरतीची वेळ झाली आहे. तर आत्ताच मी या ठिकाणीवरून दर्शन घेऊन आता आलेलो आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की आता ते दादा मगाशी म्हटल्याप्रमाणे की 56 भोग जे गुरुपौर्णिमेला इथे या ठिकाणी आयोजित केलं आहे त्याच्यामध्ये कसं आहे की 751 रुपये आपल्याला देणगी स्वरूपामध्ये द्यायची आहे. पण त्याच्या बदली 751 रुपये देणगी दिल्याच्यानंतर 56 भोगमध्ये भाग घेतल्याच्यानंतर आपण जेव्हा या ठिकाणी येणार आहे तेव्हा आपल्याला आरतीच्या सन्मानासोबत इथे हा श्री स्वामी समर्थाचा शेला मिळणार आहे. इथे श्री स्वामी समर्थांची सुंदर अशी मूर्ती मिळणार आहे. स्वामींचा प्रसाद मिळणार आहे. आणि अजून एक गोष्ट दाखवतो ती म्हणजे ही बघा इथे स्वामींच्या पादुका पण मिळणार आहे. म्हणजे आपल्या या 56 भोगमध्ये आपण भाग घेतल्याच्यानंतर स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची भेट म्हणून आपल्याला एवढ्या सर्व गोष्टी मिळणार आहे ज्या आपण घरी ठेवू शकणार आहे. आणि असे पण लोक असतील जे लोक काही कारणास्तव पोचू शकत नाही, भाग घेतला पण काही कारणास्तव पोचू शकत नाही, काही कारणास्तव येऊ शकत नाही, त्यांना हा सर्व प्रसाद आणि हे स्वामींची मूर्ती, पादुका वगैरे सर्व घरपोच केलं जाणार आहे. तर इथे आपल्याला हा मित्र पण भेटलेला आहे जो स्वामी समर्थांच्या मठामधून आत्ताच दर्शन घेऊन बाहेर आलेला आहे. मित्र नाव का तुझं? मंथन कदम. अच्छा, इथे मंथन आहे. मंथन मला सांग की तू या मठामध्ये पहिल्यांदा आला की यापूर्वी आला होता? यापूर्वी आल्या मठामध्ये मी इकडे एकदा आल्यावर ना मन तृप्त होतं आपलं. हां. आणि असं वाटतं की स्वामी साक्षात आपल्या समोर उभे आहेत. हां. तर मी स्वतः कॉलेज बिन स्टुडंट आहे. तर मी कधी असं वाटलं की मला थोडं भीती वाटते किंवा असं काय बरं वाटत नसेल तर मी दर टायमाला इकडे येऊन जातो. सुंदर म्हणजे सुंदर. गुरु असू दे काही असू दे. हां ना. आणि इकडलं महत्त्वाचं म्हणजे वातावरण पण तेवढं शांत आहे. खूप शांत आहे. हां. इथे खूप बरं वाटतं एकदा आलं की. हां. मी सगळ्या सांगतो तुम्ही एकदा व्हिजिट करा इकडे, तुम्हाला खूप बरं वाटेल, खूप निवांत तुम्हाला वाटेल. हां, थँक्यू. भेटून छान वाटलं हो तुला. हो चालेल. ठीक. तर हे बघा या मठातच बाहेर आल्यावरती इथे बरोबर अपोजिट साईडला इथे VK स्वादिष्ट फॅक्टरी आउटलेट आहे, ज्या ठिकाणी प्रीमियम क्वालिटीचे सर्व प्रकारचे प्रोडक्ट मिळतात आणि त्याची टेस्ट खरंच खूप छान असते आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये असते. तर तुम्ही इथे आलात तर या फॅक्टरीची ते पण नक्की व्हिजिट करा.
तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ इथेच थांबवते. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती नालासोपाऱ्यामधील वाघोली येथे असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचा मठ आणि इथे त्याच्या बाजूला असलेल्या अंडरग्राऊंड गणपती मंदिराचं पण दर्शन घेतलं. अंडरग्राऊंड गणपती मंदिर म्हणजे जमिनीच्या 15 फूट खाली. तर इथे आल्याच्या नंतर प्रत्येक भक्तासाठी सर्व सुविधा आहेत, म्हणजे वॉशरूम, पार्किंग, कॅन्टीन, प्रसादाचे साहित्य, पूजेचे साहित्य किंवा कधीकधी गुरुवारचं वगैरे या ठिकाणी महाप्रसाद वगैरे असतो. आणि नालासोपाऱ्यापासून कसं यायचं वगैरे ते तुम्हाला सर्व या गोष्टीमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. आता कसं गुरुपौर्णिमा येते, म्हणजे 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. त्या दिवशी या ठिकाणी खूप सारे कार्यक्रम आहे. महाचपन्न भोगचं पण आयोजन केलं आहे. त्या महाचपन्न भोगमध्ये भाग घेतलेल्यांना काय काय स्वामीरूपी आशीर्वाद मिळणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला. इथे जर तुम्ही आलात तर इथून हाकेच्या अंतरावरती असलेल्या शनी मंदिरामध्ये तुम्ही नक्की भेट देऊ शकता. आता हा व्लॉग मी इथेच थांबवतो. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.